बीडमध्ये ओबीसी समाजानं महाएल्गार मेळाव्याचं आयोजन केलं होतं। या मेळाव्यात काही नेत्यांनी जाहीरपणे छगन भुजबळ यांना ओबीसींचे प्रमुख नेते म्हणून घोषित करून टाकलं। त्यामुळे भविष्यातील ओबीसींच्या लढ्याचं नेतृत्व छगन भुजबळच करणार यावर आता शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे। पाहूयात। आज या महाएल्गार सभेला आपल्या सर्वांचे नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब बीड मध्ये आले। मी आपलं आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मागच्या 2 वर्षापूर्वी कुणाची बोलायची हिम्मत होत नव्हती, अशा काळामध्ये ज्या सिंहानं डरखाळी फोडली ते छगनराव भुजबळ साहेब व्यासपीठावरती आहेत। बीडच्या महाएल्गार मेळाव्यातील धनंजय मुंडे आणि गोपीचंद पडळकरांचं हे वाक्य येणाऱ्या ओबीसी आरक्षणाच्या लढाईत कोण सारथ्य करणार हे सांगायला पुरेसं आहे। भुजबळ हेच आता ओबीसींचे मोठे नेते असल्याचं धनंजय मुंडे आणि पडळकरांनी म्हटलेलं आहे आणि इथून पुढे लढ्याची सूत्र त्यांच्याच हातात असतील, जणू असा एक इशाराच त्यांनी दिलाय। जरांगेंनी मराठा आरक्षणाची लढाई सुरू केल्यानंतर सर्वात आधी छगन भुजबळांनाच टार्गेट केलं होतं। त्यानंतर गेली 1.5 वर्ष राज्यात भुजबळ विरुद्ध जरांगे असा सामना सुरू आहे। ओबीसींची एकजूट होऊ शकत नाही असा दावा अनेकदा केला जात होता, मात्र आता महाएल्गार मेळाव्यातून धनंजय मुंडेंसह गोपीचंद पडळकरांनी भुजबळांचं नेतृत्वच मान्य केलंय। आणि आजच्या ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आज या महाएल्गार सभेला आपल्या सर्वांचे नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब बीड मध्ये आले। मी बीडचा या भूमीचा पुत्र या नात्यानं मी आपलं आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वांचं मनापासून स्वागत करतो की या क्रांतिकारी जिल्ह्यातून न्याय हक्कासाठी महाएल्गार आपण या ठिकाणाहून काढता। आमच्या अधिकारावरती गदा येते, आमच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी मागच्या 2 वर्षापूर्वी कुणाची बोलायची हिम्मत होत नव्हती, अशा काळामध्ये ज्या सिंहानं डरखाळी फोडली ते छगनराव भुजबळ साहेब व्यासपीठावरती आहेत। याबाबत लक्ष्मण हाके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। छगन भुजबळ हे ओबीसींचे नेते आहेतच, मात्र ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी जो लढणार तो प्रत्येक जण ओबीसींचा नेता होईल हे सांगायला देखील लक्ष्मण हाके विसरले नाहीयेत। हे बघा, भुजबळ साहेब वयानं, कर्तृत्वानं, अनुभवानं हे मोठेच आहेत। ते कालही ओबीसीचे नेते होते, आजही आहेत आणि उद्याही आहेत। नेतृत्व काय, कोण काम करेल तो नेतृत्व निश्चित करेल। मी आता 2-3 नावं घेतली, ही प्रकट भूमिका घेत आहेत, हे नेतृत्वच करतायत। पण याच्याही पलीकडे जाऊन ओबीसीचं आरक्षण कसं टिकवता येईल आणि 2 सप्टेंबरचा गव्हर्नमेंट रिझोल्युशन हा रद्द कसा करता येईल यावरती काम करणं आवश्यक आहे। आणि जे यावरती काम करतील खरे उतरतील आणि जे यावरती आपलं नेतृत्व, आपल्या पक्षातलं, त्यांच्या पक्षातलं स्थान कसोटीला लावून ओबीसीना न्याय देतील ते ओबीसीचे नेते असतील। दुसरीकडे जरांगेंनी मात्र भुजबळांवर हल्लाबोल केलाय। भुजबळांचा जामीन गृह मंत्रालयाने रद्द करावा, ते दहशत पसरवतायत असा घणाघात जरांगेंनी केलाय। एकीकडे आता ओबीसी नेत्यांमध्येच ओबीसी विरुद्ध मराठा या लढ्याच्या माध्यमातून वाद लागल्याचं चित्र आहे, तर दुसरीकडे काही नेते मात्र भुजबळांना समोर करून आता लढ्याचं सारथ्य त्यांच्या हातात देताना दिसत आहेत। छगन भुजबळांच्या नावावर सर्वच ओबीसी नेत्यांचं एकमत होणार का याकडे आता लक्ष लागलंय। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।